दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र येण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्ये जागा वाटपाचा निर्णय होणार आहे। तर अजित पवार हा निर्णय घेतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अण्णा बनसोडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढण्याचा जो हा निर्णय आहे, हा निर्णय आदरणीय दादा घेणार आहेत। त्यामुळे मला वाटतं की पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा पुणे शहर असेल, ह्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक भक्कम होईल। की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन्ही पार्टीमधील कार्यकर्ते पहिल्यापासूनच एका विचाराचे आहेत। आदरणीय पवार साहेबांना मानणार आहेत, आदरणीय दादांना मानणार आहेत। दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते सहमत असतात। सेकंड फळी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहेत। त्यामुळे मला वाटत नाही की ते गेल्याने की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना उलट न्याय मिळण्याची जास्त शक्यता आहे। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, कोल्हापुरात काँग्रेसच्या पोस्टरची आता एकच चर्चा सुरू आहे। आमदार सतेज पाटलांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण करण्यात आलं, तर या कॅम्पेनचं देखील उद्घाटन आज पार पडलेलं आहे। तर कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं असं हे कॅम्पेन आता काँग्रेसच्या वतीने राबवलं जात आहे। कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या पोस्टरची आता एकच चर्चा सुरू झालेली आहे। आमदार सतेज पाटील आणि खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण करण्यात आलेलं आहे। आमच्या कॅम्पेन असं आहे, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं। म्हणजे कोल्हापूरची जनता म्हणेल त्या पद्धतीनं हा कॅम्पेन आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत। आणि कोल्हापुरातल्या उद्याच्या भविष्यकाळात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर जो जनतेचा जाहीरनामा आहे, तो जनतेचा जाहीरनामा आम्ही तयार करणार आहोत। या शहरामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे, आम्ही म्हणलं तसं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीची बैठक पार पडली। वंदना चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये बैठक पार पडली। पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार यावर चर्चा झाली। तर बैठकीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। तर बैठकीत जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही अटी शर्ती आहे आणि त्या संदर्भात देखील चर्चा सुरू आहे। बैठकीचा तपशील आता वरिष्ठ नेत्यांना दिला जाईल आणि त्यानंतर वरिष्ठ नेते आता महत्त्वाचा निर्णय घेणार आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची दुसरी बैठक आता पार पडलेली आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर ठाम आहे। या संदर्भातली चर्चा देखील झाली। तर आता वरिष्ठ काय निर्णय घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या पोस्टरची आता एकच चर्चा सुरू आहे। आमदार सतेज पाटलांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण करण्यात आलं। तर कोल्हापूरमध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं काँग्रेसने एक अनोखी टॅगलाईन देत पोस्टर लॉन्च केलं। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही टॅगलाईन घेऊन कोल्हापूर शहरभर पोस्टर लावलेत। आमदार सतेज पाटलांच्या उपस्थितीमध्ये अनोखी टॅगलाईन देत या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं। या अनुषंगानं काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापुरात काँग्रेसने एक कॅम्पेन राबवलेला आहे, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं। आपण पाहूयात की हे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।